हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे, जे की तुमचं छोटं कॅपिटल सहज ग्रो होऊ शकतं. तर त्यासाठी काय पाहिजे माहिती आहे का आपल्याला? त्यासाठी पाहिजेत आपल्याकडं पेशन्स. ओके, पेशन्स पाहिजे. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला मार्केट $20 प्रॉफिट द्यायचा असतो मार्केटला, पण आपण काय करतो, $3-4 बुक करतो. त्यानं काय होणार माहिती का, आपला फुल टीपी येणार नाही. ओके, तर मार्केटमध्ये फुल टीपी कुठे घ्यायचा? सरळ सोपं गणित आहे बघा. टाइम फ्रेम. ओके, मी असं रफ मध्ये लिहितो. टाइम फ्रेम. ओके, तर समजा आपली टाइम फ्रेम डेलीची टाइम फ्रेम. डेली टाइम फ्रेम आपल्याला बुलिश दाखवते. ओके, त्यानंतर 4 आवर कॅन्डल 4 आवर समजा बुलिश आहे. ओके, 4 आवर बुलिश आहे. त्यानंतर 1 आवर सुद्धा तुमचा बुलिश. ओके, 1 आवर बुलिश. त्यानंतर पाहिजे आपल्याला की 15 मिनिटांमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला असा एरिया निवडायचा आहे जो की डिस्काउंट एरिया आहे. डिस्काउंट एरिया. पण डिस्काउंट एरिया कोणता बघायचा माहिती का? सपोज हे बघा, आता ही आहे 4 आवरची मुवमेंट. ओके, ही आहे 4 आवरची मुवमेंट. तर त्यानंतर आपल्याला हा जो एरिया आहे, हा एरिया जो आहे हा डिस्काउंट एरिया आहे. ओके, मार्केट जसं समजा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देते, प्राइस काय झाली, प्रिव्हियस स्विंगला ब्रेक केला आणि हाय गेली. त्यानंतर 1 आवर सुद्धा सेम कंडिशन आहे. 1 आवर मध्ये सुद्धा आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मिळणार 4 आवर मध्ये मिळालं, कारण दोन्ही टाइम फ्रेम वन डायरेक्शनल जात असल्या तर 4 आवर चांगली बुलिश असली तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ऑब्विसली असतं. ठीक आहे, तर मग त्यानंतर आपलं 15 मिनिटाचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, हे बघा. 15 मिनिटाचं स्ट्रक्चर या प्रकारे आपल्या प्राइसला टॅप करेल, जे की लिक्विडिटी सोडत जाणार. त्यानंतर आपल्याला 15 मिनिटांमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पाहिजे. 15 मिनिटांमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पाहिल्यानंतर हे बघा, आता काय झालं, 15 मिनिटाची आपल्याला थोडं कलर चेंज करू. ओके, हा आहे 15 मिनिट. तर 15 मिनिटांमध्ये काय केले मार्केटनं, आपल्याला इथं लिक्विडिटी सोडत गेले. हे बघा, ही आहे लिक्विडिटी, ट्रेंड लाईन लिक्विडिटी. ओके, तर आपल्याला काय करायचे, आपल्याला माहिती आहे डेली बुलिश आहे, वीक 4 आवर बुलिश आहे, 1 आवर सुद्धा बुलिश आहे. 15 मिनिटाची रिट्रेसमेंटचा वेट करायचा आहे, कारण 15 मिनिटाची रिट्रेसमेंट आल्यानंतर 4 आवर मध्ये आपल्याला डिस्काउंट एरिया टॅप होण्याची वाट बघायची. आपण काय करतो माहिती का, इथं मोठी कॅन्डल बनली, या ठिकाणी मोठी कॅन्डल बनली, समजा या ठिकाणी अशी मोठी कॅन्डल बनली की आपल्याला वाटतं चला आता प्राइस बुलिश आहे. आपण काय करतो, ब्रेकआउटला, समजा हा ब्रेकआउट आहे, प्रिव्हियस कोणता पण एखादा ब्रेकआउट आहे, तर आपल्याला वाटतं की याच्यावर कॅन्डल क्लोज झाली आणि आपण इथं एंटर होऊ शकतो. आणि आपण काय करतो, छोट्या कॅपिटल सोबत एंट्री घेतो. थोडी रिट्रेसमेंट आली की आपल्याला 10%, 15% लॉस दिसतो, जे की छोट्या अकाउंट साठी सांगतोय.
कारण रिस्क रिवॉर्ड छोटे अकाउंटवाले मॅनेज करत नाहीत, कारण त्यांच्या बनतच नाही. $20, $30, $40 मध्ये काय रिस्क रेशो ठेवणार तुम्ही. तर त्यामुळे छोट्या अकाउंटला या प्रकारे ट्रेड करू नका. त्यासाठी काय करायचं, योग्य ठिकाणी प्राइस येईपर्यंत वाट बघायची. ओके, तर इथं काय करायचं माहिती का, 15 मिनिटामध्ये आपल्याला प्राइस टॅप झाल्यावर बरं का, समजा जर इथूनच वरी जात असेल आणि प्राइस जर टॅप होत नसेल आणि इथूनच चेंज ऑफ कॅरेक्टर भेटत असेल तर एंट्री घेऊ नका, ही व्हॅलिड ठरणार नाही. ओके, जर FVG असेल तर ठीक आहे, पण जर कोणताही एरिया असा टॅप केला नाही आणि चेंज ऑफ कॅरेक्टर वरच्या वरी भेटत असेल तर इथे एंट्री नाही, फक्त प्राइस टॅप होण्यापर्यंत वाट बघायची. मग त्यानंतर काय करायचं आपल्याला, त्यानंतर यायचं या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर बघायचं. ओके, या ठिकाणी हे पहा, तर या ठिकाणी आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टर मिळाला. ठीक आहे, या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर मिळाल्यानंतर मग आता काय करायचंय, 15 मिनिटामध्ये जर भेटला असेल तर आपल्याला प्राइस 15 मिनिटाच्या डिस्काउंट एरियामध्ये आली पाहिजे. 15 मिनिटाच्या डिस्काउंट मध्ये आली तर आपल्यासाठी अजून चांगलं, जे की आपल्याला या ठिकाणी चांगला RR मिळू शकतो. या ठिकाणी एंटर व्हायचं, होईल तेवढं स्टॉप लॉस, कारण आपण स्विंग करणार छोट्या कॅपिटलला, तर होईल तेवढं थोडंसं स्विंगच्या खाली, कारण एकदा अजून एक स्विप होऊन पुन्हा जाऊ शकतं चेंज ऑफ कॅरेक्टर. त्यामुळे 4 आवरच्या झोनच्या खाली SL ठेवून द्यायचा. ओके, आणि प्राइस याची वाट बघायची, जे की डिस्काउंट एरिया आहे आपला. तर डिस्काउंट एरिया कसा ओळखायचा, तर फी मार्क करायची इथून ते इथपर्यंत 15 मिनिटाच्या स्ट्रक्चरला, जे की इम्पल्सिव्ह मूव्ह आली त्यासाठी चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर. तर मग जी 50% जी रेंज आहे त्याच्या खाली कोणता OB, FVG किंवा डिमांड अशा गोष्टी सापडायच्या जिथं आपण एंटर करू शकतो. ओके, सिंपल आहे. ओके, तर आपल्याला इथे एंटर करायचं आहे. मग आता तुम्ही पुन्हा इथं 5 मिनिटामध्ये पाहणार का, तर पाहू शकता या ठिकाणी. तर हे 5 मिनिट काय करणार, जसं 15 मिनिट खाली आलं तसं 5 मिनिट सुद्धा चेंज ऑफ कॅरेक्टर देऊन पुन्हा आपल्याला एक एंट्री देऊ शकतो. ओके, पण यानं काय होणार माहिती का, आपण इथे एंटर होणार, पण जरी 5 मिनिटामध्ये असं स्ट्रक्चर बनलं नाही, टॅप केलं आणि सरळ बाउन्स झाला, इथून टॅप केलं आणि सरळ, समजा की न्यूयॉर्क सेशन आहे किंवा कोणत्या सेशन मध्ये न्यूज आहे, तर त्या टायमाला जर डायरेक्ट मार्केट गेलं तर काय होतं, आपल्याला रिग्रेट होतं की अरे आपण मिस केला. तर त्यामुळे म्हणतोय की 15 मिनिटामध्ये स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर त्यानंतर आपण सरळ उतरू शकतो. ओके, हे बघा, आता चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर काय करणार आहे आपण, चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर या ठिकाणी आपण 15 मिनिटात एंट्री घेणार आहे. जर 5 मिनिटात घ्यायची असली 5 मिनिटातही घेऊ शकता, कधी कधी ऑपॉर्च्युनिटी मिस होतील, कारण ही काय करते, लोअर टाइम फ्रेम एक स्ट्रॉंग हायर टाइम फ्रेमला रिॲक्ट करते, बरोबर. मग रिॲक्ट करताना 5 मिनिटापर्यंतची वाट बघणं म्हणजे थोडंसं पेशन्स लागतील खूप,
तर आपण सरळ सरळ आपल्याकडे $20 $30 आहेत, तर आपण हे इथं 30 पिपचा एसएल बनतोय. ओके, तर कधी कधी 50 60 70 80 पर्यंतचा एसएल बसणार. म्हणजे सांगतोय तुम्हाला की ही जी डिमांड आहे किंवा हा ओबी आहे, असा मोठ्या टाइम फ्रेमचा जो ओबी आहे, तर हा 80-70 पिपचा बनू शकतो. आपण तेवढा एसएल ठेवणार आणि त्या बदल्यात आपण 1:3 चे टार्गेट ठेवणार, कारण आपण टॉप डाऊन अनालिसिस करत करत हा ट्रेड घेतलेला आहे. आणि जर मोठ्या टाइम फ्रेम सोबत जर तुमची प्राइस चालली तर तुम्हाला टार्गेटही मोठं भेटणार नाही. कारण ही 4 आवरची जी कॅन्डल आहे, हे जे 4 आवरचं स्ट्रक्चर आहे हे, तर हे काय करणार आहे, समजा इथं टॅप झालं त्याला अजून एकदा स्ट्रक्चर शिफ्ट करायचे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करायचे, तर त्या ठिकाणी किमान हा हाय घ्यायला मार्केट येणार. हा जो हाय हा मार्केट घेण्यासाठी, हा हाय घेण्यासाठी मार्केट येणार. ओके, तर हा सिंपल आहे. याच्या पलीकडे मार्केट मूव्ह होत नाही, याच्या पलीकडे काही नाही. जे कोणी ही स्ट्रॅटर्जी सांगत असेल त्या स्ट्रॅटर्जीनुसार सुद्धा तुम्ही जर स्विंग ट्रेड केली, पण त्यात कंडिशन एकच आहे, कोणाची एकच स्ट्रॅटर्जी फॉलो करायची, पण मार्केट स्वतः रीड करायचं. जोपर्यंत मार्केट स्वतःला रीड करता येणार नाही तोपर्यंत कोणतीही स्ट्रॅटर्जी तुमच्या काही कामाची नाही. ओके, तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. आता कसं होतं, होऊन गेलेल्या मार्केटमध्ये अनालिसिस करतात खूप जण. हे बघा, मी म्हणतो इथं आलतं, पुन्हा इथं आलं, त्यानंतर मी या डिस्काउंट झोन मध्ये एंट्री घेतली होती, मग इथपर्यंत रिवॉर्ड भेटला, त्यानंतर मी इथं सेल केलं, त्यानंतर मी पुन्हा एकदा स्वीपची वाट बघितली, त्यानंतर इथं गेला, चेंज ऑफ कॅरेक्टर मिळालं या ठिकाणी, पुन्हा मी या ठिकाणी गेलो, मग ही लिक्विडिटी घ्यायला गेलं, पुन्हा मग मी इथं घेतलं, इथपर्यंत टार्गेट घेतलं. हे बघा, मी इथून इथपर्यंत सेल केला टॉपला, पुन्हा इथून शॉर्ट पण केला चेंज ऑफ कॅरेक्टर बघून. हे सगळं नाही का, हे सगळं ड्रॉइंग करण्यापुरतं चांगलं असते. ओके, अस्तित्वात रिअल मार्केटमध्ये अनालिसिस करणं हे तुम्हाला अनुभवातून येणार. ओके, हे फक्त अनुभवातून येणार. आता हे रिअल मार्केट चालू आहे, आपल्याला काय माहिती हा स्ट्रक्चर शिफ्ट केल्यानंतर इथून इथंच जाणार आहे, तर हे अनुभवातून येणार. आणि आपण इथं सेल करणार हायर टाइम फ्रेमची एखादी लेवल बघून, त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर बघून पुन्हा नंतर शॉर्ट करणार. कदाचित प्राइस इथं येईल, इथून पुन्हा वरी जाईल या अशी. पण हे जे आहे ना, हे फक्त आपल्याला अनुभवातून येणार. ओके, तर मी सिंपल सांगतो, जर अकाउंट छोटा अकाउंट ग्रो करायचा असेल तर या कंडिशन लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला कशाची गरज पडणार नाही. आणि ह्या टाइम फ्रेम खूप महत्वाच्या आहेत. डेली 4 आवर 1 आवर हे अनालिसिस साठी. ओके, टॉप डाऊन अनालिसिस साठी या 3 टाइम फ्रेम महत्वाच्या आहेत. त्यानंतर लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला पाहिजे 15 मिनिट, 5 मिनिट, बस. या पलीकडे 1 मिनिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्विंग ट्रेड किंवा एखादा चांगला जर ट्रेड पकडायचा असला तर काय होणार माहिती का, 1 मिनिट मध्ये 3 मिनिट मध्ये एंट्री घेऊ शकता, पण ती ॲक्युरेट एंट्री सापडणं, त्यासाठी पेशन्स ठेवणं हे सुरुवातीला थोडंसं कठीण जाणार आहे. पण सिंपल गोष्ट आहे, 15-5 मध्ये एंट्री घ्या, डेली 4 आवर 1 आवर पर्यंतचा अनालिसिस करा. जोपर्यंत हे सगळ्या टाइम फ्रेम, तिन्ही टाइम फ्रेम वन डायरेक्शनल दिसतील त्यावेळेला एका पुल बॅकची आपल्याला वाट बघायची.
कारण नंतर दोन कंडिशन आहेत. या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काय होणार, चेंज ऑफ कॅरेक्टर होण्यासाठी ही लेवल ब्रेक करावं लागणार, जे की डाऊन साईडला होणार. ओके, पण डेली बुलिश आहे, 4 आवर बुलिश आहे, 1 आवर समजा चेंज ऑफ कॅरेक्टर मिळते, तर हे चेंज ऑफ कॅरेक्टर फेक होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे. म्हणून आपण 4 आवरचा हा झोन निवडायचा. कारण काय, 1 आवर मध्ये इथं कुठेतरी चेंज ऑफ कॅरेक्टर झालं आणि नंतर मार्केट खाली आलं, पण 4 आवरची झोन आहे, तर 4 आवरची झोन काय करणार, अनटेस्टेड आहे. समजा आता 1 आवरचा चेंज ऑफ कॅरेक्टर मिळाला या ठिकाणी. ओके, प्राइस काय करणार, थोडस रिॲक्शन देणार, पण नंतर बुलिश जाणार. कारण काय, डेली आणि 4 आवर इथे चेंज ऑफ कॅरेक्टर मिळणार 1 आवर मध्ये, तर हे फेक चोच होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फक्त 4 आवर फॉलो करायची आहे, 4 आवर आणि डेली टॉप डाऊन अनालिसिस साठी. 1 आवर म्हणजे काय, ते 1 आवर मध्ये सुद्धा इथं टॅप होणार, मार्केट बुलिश दिसणार, ती कॅन्डल बुलिश क्लोज होणार. पण 15 मिनिटामध्ये काय, इंटरनल चोच बोस काही कामीचे नाही आपल्या. 15 मिनिटामध्ये आपल्याला टॅप होण्याची वाढत बघणे आणि नंतर चोच होणे, नंतर एंट्री घेणे. ओके, तिन्ही टाइम फ्रेम वन डायरेक्शनल दाखवल्यानंतर. ओके, असे सिंपल एकच गोष्ट आहे, ही गोष्ट फॉलो केली तुम्ही तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये रिझल्ट मिळणार. तुम्ही $20 घेऊन येत आहे, तुम्हाला फर्स्ट ट्रेड एक मिनिट, फर्स्ट ट्रेड ओके शॉर्ट मध्येच लिहायचे. फर्स्ट ट्रेड आपल्याला 80 पिपचा एसएल बसला. ओके, आणि तुम्ही ट्रेड घेताय 0.01 ने. ओके, आणि आपल्याला त्यामध्ये 80 पिपचा एसएल लावलाय आपण, आणि आपल्याला टीपी मिळाला आहे या ट्रेड मध्ये. ओके, तर 80 पिपचा एसएल लावलाय आणि आपण 1:2 1:3 पर्यंत आहे, तर सुरुवातीला आपल्याला फक्त 1:2 मिळालं समजा, तर 1:2 मध्ये आपल्याला प्रॉफिट होणार 160 पिप समजा. ओके, तर त्या ठिकाणी आपलं बॅलन्स जे असणार आहे, आता आपलं 160 पिप. ओके, आपण प्लस मध्ये ओके, तर आपलं $20 अकाउंट किती झालं, हे 16 धरून $36. ओके, तर आता मला सांगा, तुम्ही जर एकच ट्रेड परफेक्ट पकडला, ओके, जे की तुम्हाला तो ट्रेड मिळण्यासाठी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस वाट बघावं लागेल, पण हा परफेक्ट ट्रेड पकडल्यानंतर तुमचं अकाउंट झालं $36. त्यानंतर सेकंड ट्रेड, बरोबर, सेकंड ट्रेड त्याचं काय, तर त्यामध्ये आपल्याला 80 पिपचा टीपी बसला, आपला 80 पिपचा एसएल लागला, जे आपण इथे एसएल घेतला. ओके, आणि आपल्याला आता आपलं बॅलन्स किती असणार आहे, आता बॅलन्स असणार आहे आपला $28. ओके, $28. त्यानंतर थर्ड ट्रेड
थर्ड ट्रेड मध्ये काय झालं आपल्याला सेम 80 पिपचा एसएल ठेवणार आहे आणि 160 पिपचा टार्गेट ठेवणार आहे. तर आपल्याला सेकंड ट्रेड मध्ये काय झालं 1:2 मिळालं. पुन्हा या ठिकाणी आपण पुन्हा 160 पिप प्लस मध्ये. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आपण समजा आपलं बॅलन्स होतं $36 मायनस $8 बरोबर 28. ओके, या ठिकाणी आपलं बॅलन्स झाला. तर आपण नंतर काय केलं 160 पिपचा टीपी भेटला. तर $28 आपल्याकडे होते. त्यानंतर आपण $16 पुन्हा प्लस केले बरोबर. तर 28 आणि 16 किती झाले 44. ओके, सिंपल गणित आहे बघा, एकदम सिंपल. तर आपल्या बॅलन्स किती झालं 2 ते 3 ट्रेड मध्ये आपलं बॅलन्स झालेले $44. अशाच प्रकारे आपल्याला चौथा पाचवा असं तुम्ही मंथ मध्ये ऑन एन ॲव्हरेज प्लस मध्ये राहणार. का तुमचा जो आर आर आहे आणि तुम्ही जो टॉप डाऊन अनालिसिस करत या सगळ्या गोष्टी करणार आहात, तर यामुळे तुमची प्रोबॅबिलिटी वाढते, तुम्हाला सक्सेस रेशो वाढतो त्याच्यामध्ये. आणि हे तुमचं $20 अकाउंट. पण तुम्हाला कंडिशन एक आहे, पहिला जो ट्रेड आहे तो एकदम क्वालिटी ट्रेड शोधायचा आहे. जरी एसएल गेला बाय चान्स एसएल गेला, पण पहिला ट्रेड कधी पण होईल तेवढं सगळं कन्फर्मेशन वगैरे या सगळ्या गोष्टी करत करत घ्यायचं आहे. ओके, तर हे बॅलन्स तुमचं काही दिवसानंतर 200-300 पर्यंत जाऊ शकतं. या कंडिशन सगळ्या पाहिल्यावर, या कंडिशन सगळ्या एका महिन्यामध्ये 5 ते 7 वेळा, स्वतः मी अनालिसिस केलेलं आहे खूप वेळा, 5 ते 7 वेळा तर मिळतच, जे की हे असल्या झोन मध्ये येऊन 15 मिनिट टॅप होऊन त्यानंतर आपल्याला ऑर्डर मिळतात. जास्त वेळा सुद्धा बनतात हा सगळ्या, पण मी जे अनालिसिस केले त्यानुसार डेली 4 आवर 1 आवर या सगळ्या टाइम फ्रेम एकमेकाला मॅच करताना एकदम परफेक्ट सेटअप हा जो आहे हा बनतो. तर त्या ठिकाणी तुम्ही खूप जास्त म्हणजे हे जेवढं जे अकाउंट आहे तुमचं हे अकाउंट ग्रो करू शकता. यासाठी तुम्हाला संयमची खूप गरज आहे. तुम्हाला या ठिकाणी संयमच पाळावा लागेल. कारण का 4 आवरचा हा जो इम्पल्सिव्ह मूव आहे, यानंतर 1 आवर म्हणजे 15 मिनिटात इथं टॅप होईपर्यंत खूप वेळ लागणार. या सगळ्या झिगझॅग मूव मध्ये तुमचं पेशन्स पाहिजे, तुम्हाला गडबड झाली नाही पाहिजे. पुन्हा इथं स्ट्रक्चर ब्रेक होणार, खूप जास्त मुवमेंट येणार, तरी बी आपण इथे एंट्री घेणार, तसं नाही. प्रॉपर रिटेस्ट होऊ द्या. नाही रिटेस्ट झाली इथून इथं वरी गेली हरकत नाही, ट्रेड मिस झालेलाच चालेल, पण तुम्हाला जो आर आर आहे ना, आर आर मॅनेज करावा लागणार. ओके, एवढंच मला सिंपल सांगायचं होतं की $20 मध्ये इंट्राडे करण्यापेक्षा असा स्विंग सेटअप शोधा, जिथं बनतो तिथं काम करतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, मी खूप वेळा पाहिलेले असे ट्रेड टीपी हिट होताना. ओके, तर चला नमस्कार. मी पुन्हा तुम्हाला एक नवीन कोणती एखादी स्ट्रॅटजी सांगण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत साठी बाय बाय.